नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये मंजिरीला आता बरं नसतं, परंतु इकडे सत्या जेव्हा तिला न्यायला येतो तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय पूर्वा मॅडम म्हणतात, हे बघा सत्यजित, तुम्हाला मी सांगते ना, मला सर्टिफिकेट द्या आणि तुम्हाला पाहिजे ते करा. कुठे आहे सर्टिफिकेट? आरोग्य मंत्री आता इकडे आलेले असतात. प्रेक्षकांनो, सत्यासुद्धा तिकडे पोहोचलेला असतो. मालिकेत खूप मोठं वळण आले प्रेक्षकांनो. सत्या मंजूला आता घेऊन जाण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि आपण पाहतो तर काय, तेव्हा मंजूची तब्येत नेमकी खराब होते. मंजूची तब्येत बरी नाही आहे, पण तिकडे जाऊन पूर्वामध्ये आणि सत्यामध्ये भांडणच लागतात. पूर्वा म्हणते की मेडिकल सर्टिफिकेट दाखवा आणि मंजूला तुम्ही घेऊन जाऊ शकता. तेवढ्यातच प्रेक्षकांनो आरोग्यमंत्र्यांची एंट्री होते. त्यांच्यासमोर सत्या पूर्वा पाटीलची कंप्लेंट करतो आणि म्हणतो की पूर्वा पाटील रिपोर्ट्स मागतायत मंजूच्या तब्येतीचे, मंजूच्या हेल्थसाठी, मंजूच्या आजारपणाचं, आणि सर्टिफिकेट नाही दिलं तर त्यांना सुट्टी भेटणार नाही आहे, अशी कंप्लेंट करताना आपल्याला दिसतोय. मित्रांनो, सत्य आरोग्यमंत्र्याकडे डायरेक्ट सर्टिफिकेट मागतोय. त्याने डायरेक्ट त्यांच्याकडेच डिमांड केली. तर आता त्याला सर्टिफिकेट खरंच भेटणार का? मंजूला सुट्टी भेटणार की नाही? मंजूला सत्या घेऊन जाऊ शकणार का? हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो खूपच धमाकेदार, तेवढंच जबरदस्त ठरणार आहे. तर मंडळी, आजचा पूर्ण भाग शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय मंजूची तब्येत मात्र आता खराब जरी असली तरी देखील आता पूर्वा मॅडम काहीही ऐकून घेत नाहीयेत. सगळा स्टाफ त्यांना समजावून सांगतो की मॅडम, मंजिरी मॅडमची तब्येत खराब आहे. त्याच वेळेला प्रेक्षकांनो सत्या तिकडे येतो आणि सत्या बोलतो की मी मेडिकल लीवचा अर्ज भरून देतो, माझ्या वाघमारेंलाच घेऊन जातो. परंतु पूर्वा मॅडम मात्र आता एकाच गोष्टीवर अडून बसलेल्या असतात. त्या आता इकडे बोलत असतात, मला आता डॉक्टरांचं सर्टिफिकेट लागणार आहे, तरच मी तुझ्या मंजिरी वाघमारेला सोडणार आहे. इकडे मात्र सत्या बलमाला फोन करून सर्टिफिकेट गोळा करण्यासाठी सांगतोय. मित्रांनो, इकडे मात्र वाघमारेंची तब्येत चांगलीच ढासळते. पूर्वाने कामाला लावलेलं असतं. त्या बोलत असतात, मला सगळं सत्याच्या गुन्ह्यांची फाईल समोर हवी आहे माझ्या टेबलवरती. तेव्हा मात्र आता मंजिरी आपली कामाला सुरू करते काम. मंजूला खूप त्रास होत असतो, तिला गरगरत असतं, तिला खूपच आता विकनेस वाटत असतो. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो आपण पाहतोय मंजू खाली पडते. तिकडे आता ती जेव्हा खाली पडते, आता तिला अजिबात काही सहन होत नाही आहे. तिला सारखं गरगरतं आणि सत्याला कसतरी होतं ते पाहायला. इकडे बलमा मात्र 10 सर्टिफिकेट घेऊन तिकडे पोचलेला असतो. सत्याला वाटतं की आता मंजूला सोडवतील पूर्वा मॅडम आता तरी सोडतील. परंतु प्रेक्षकांनो, त्या पूर्वा मॅडम मात्र इतक्या अडियल अशा दाखवल्यात ना, सगळे सर्टिफिकेट मात्र तिकडे त्यांनी चक्क फाडून फेकून दिलेले असतात. त्या बोलतात की मला सरकारी ठिकाणी डॉक्टरांचं सर्टिफिकेट लागेल. तर मित्रांनो, हे ऐकल्यानंतर सत्याचा संताप अनावर होतो. सत्या मात्र स्वतः आरोग्यमंत्र्यांना तिकडे घेऊन येतो आणि पूर्वा मॅडमच्या इकडे चक्क प्रेक्षकांनो आरोग्यमंत्र्यांची हजेरी लागलेली असते. पूर्वा मॅडम आरोग्यमंत्र्यांना सलाम ठोकतात आणि इकडे मात्र सत्याने शेवटी मंजूसाठी खूप जबरदस्त असा डाव आखलेला असतो. मित्रांनो, सत्या काहीही करून, जीवाचं रान करून आपल्या मंजूला म्हणजेच आपल्या वाघमारेला घरी घेऊन गेलाय. तर मंडळी, येणाऱ्या भागामध्ये आता नेमकं काय पाहायला मिळणार आहे? सत्या आणि आता पूर्वा मॅडमचं वादंग कुठपर्यंत पोहोचणार आहे? हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो खूपच रंजकदार आणि धमाकेदार ठरणार आहे. म्हणूनच मालिकेचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.